नमस्कार, मी दीपक कुलकर्णी, मॅनेजिंग डायरेक्टर SWS. आज मी तुम्हाला माझा एक अनुभव शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये मला रेग्युलर हेल्थ चेकअप केल्यामुळे कसा फायदा झाला. गेल्या कित्येक वर्षापासून खूप हेल्दी लाईफस्टाईल आहे. मी चांगलं फूड खातो, जंक फूड अवॉइड करतो, फळं खातो, हेल्थ एक्सरसाइज काही ना काही ॲक्टिव्हिटी चालू असतात. मॅरेथॉन्समध्ये मी पार्टिसिपेशन घेतो किंवा वॉकिंग आहे, योगा आहे, सायकलिंग आहे, टेबल टेनिस खेळतो. त्यामुळे हेल्थच्या बाबतीत मी अतिशय जागरूक आहे आणि शरीरावरून मनासाठी पण मी रेग्युलर मेडिटेशन, विपश्यना या ॲक्टिव्हिटीज माझ्या चालू असतात. गेल्या 7-8 वर्षापासून मी दरवर्षी माझं एकदा फुल बॉडी चेकअप करत असतो आणि आत्तापर्यंत गेल्या 47 वर्षात कधीही माझं कुठलंही हॉस्पिटलायझेशन झालं नाही. त्यामुळे माझी अशी धारणा होती की माझी लाईफस्टाईल पण चांगली आहे आणि मी फिट अँड फाईन आहे. पण ह्या वर्षी जेव्हा मी माझं हेल्थ चेकअप केलं तेव्हा माझा ECG ॲबनॉर्मल आला. माझी एन्जिओप्लास्टी आता झालेली आहे आणि महिनाभराच्या विश्रांतीनंतर आता मी परत फिट अँड फाईन आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं लक्षात आलं त्याचं कारण मी रेग्युलर हेल्थ चेकअप करत होतो म्हणून. अदरवाईज ते लक्षात येणं डिफिकल्ट होतं. तर मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचं आहे की आपली लाईफस्टाईल कितीतरी हेल्दी असली, आपण कितीतरी चांगलं व्यवस्थित खात असलो, व्यायाम करत असलो, तरीसुद्धा हा हेल्थ चेकअप करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि 40च्या पुढे प्रत्येकाने दरवर्षी हेल्थ चेकअप करायला पाहिजे. धन्यवाद. आणि तुम्ही आता लवकरच तुमचं हेल्थ चेकअप करा. बी हॅपी.